नमस्कार, मी हरीश दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तुम्हाला माहीत आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी वेळोवेळी तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि माहिती बऱ्यापैकी खरी आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच तुमच्याशी मी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल किंवा पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला आवर्जून विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण की या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे की विद्यार्थ्यांना योग्य आणि खरी माहिती ते शिक्षण घेताना त्यांना मिळाली पाहिजे आणि याच सगळ्या शैक्षणिक घडामोडींचा आणि या माहितीचा फायदा त्यांना कुठेतरी पुढे जाऊन त्यांच्या रोजगारासाठी, त्यांच्या नोकरीसाठी आणि त्यांचं करिअर उत्तम व्हायला हवं, या दृष्टीने मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी तुमच्याशी निगडीत शैक्षणिक घडामोडी असतील, करिअरच्या दृष्टीने आवश्यक घडामोडी असतील, यांची माहिती तुमच्यापर्यंतही पोचत राहील. या चॅनलच्या माध्यमातून मी शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, विविध पदभरती परीक्षा असते, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा असतील, त्यांचं वेळापत्रक असेल, प्रवेश फेऱ्या असतील, कॉलेज कसे निवडायचे, कॉलेजांचे पर्याय कसे भरायचे, अशी सर्व 360 इत्थंभूत माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला आवर्जून विनंती करेल पुन्हा एकदा की चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की बऱ्यापैकी प्रवेश प्रक्रिया आता संपण्यात जमा झाली आहे. अनेकांचे कॉलेज सुरू झाले आहेत. सगळे बऱ्यापैकी सेमिस्टर संपत आला आहे. काही कोर्सेस सोडले तर त्यांचं अजून सेमिस्टर संपायचं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षांची वाट विद्यार्थी बघताय. आणि त्याचसोबतच एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे शिष्यवृत्तीचा. तर शिष्यवृत्तीबाबतच आपण आज बोलणार आहोत, थोडी माहिती चर्चा करणार आहोत. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी मी विनंती करतो. आणि हा व्हिडिओ आपले जे मित्रमैत्रिणी आहेत आणि आपले जर गरीब बंधू असतील, लहान बहीण भाऊ असतील, त्यांनासुद्धा याची माहिती द्या, कारण प्रत्येकजण कुठे ना कुठे शिक्षण हे घेत असतो. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की तुम्हीसुद्धा मला विचारणा केली आहे शिष्यवृत्तीबद्दल. त्याच अनुषंगानेच मी हा व्हिडिओ करत आहे. तर आपल्याला माहिती आहे की शिष्यवृत्तीचे अर्ज हे सुरू झाले आहेत. 11 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. आता जवळपास 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे की सगळ्या प्रकारचे, सगळ्या प्रवर्गांचे, म्हणजे सगळ्या प्रवर्गांचे सगळे शिष्यवृत्तीचे अर्ज सुरू झाले आहेत. राज्य सरकारचं MHA-DBT पोर्टल आहे, त्या MHA-DBT पोर्टलवरून हे अर्ज भरता येत आहेत आणि अनेकांनी हे अर्ज भरले असतील असं मी गृहीत धरतो. नसेल भरले असतील तर तातडीने भरा. हे अर्ज जर तुम्ही भरले नाही तर तुम्हाला शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार नाही. तुम्हाला संपूर्ण शुल्क हे कॉलेजला द्यावं लागेल, एवढं लक्षात घ्या. त्याच्यामुळं ह्या शिष्यवृत्तीच्या अर्जांकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि 1 वर्ष जर तुम्ही फर्स्ट इयरला जर शिष्यवृत्ती भरली नाही, म्हणजे शिष्यवृत्तीचा अर्ज भरला नाही, तर पुढच्या वर्षीपासून तुम्हाला शिष्यवृत्ती मिळायला अडचणी येऊ शकतात. त्याच्यामुळं आवर्जून याचं जरा भान ठेवा की आपला अर्ज वेळेत भरला आहे का, सगळे डॉक्युमेंट अर्जाला जोडले आहेत का, याचे सगळे तुम्ही एक चाचपणी पडताळणी केली पाहिजे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता अर्ज भरला, तुमचा अर्ज कॉलेजने अप्रूव्ह केला, तो समाज कल्याण विभागाकडे सबमिट झाला. मात्र असं अनेकदा होतं, जेव्हा ही सगळी प्रोसेस होते तेव्हा फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना सगळं करूनही त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नाही. असं का होत असेल, तर याचं सर्वात मोठं एक कारण आहे. ते कारण तुम्ही जाणून घ्या आणि ती चूक तुम्ही करणार नाही याचं एक निश्चित करा. ते म्हणजे तुम्ही जे बँक खात्याचा क्रमांक देणार आहेत ते बँक खातं जे आहे ते बँक खातं तुमच्या आधार क्रमांकाला सीड तुम्ही केलं आहे का, म्हणजे तुमचं आधार आणि बँक खातं जे आहे सेविंगचं ते सीड झालं आहे का, ते तुम्हाला बघायचं आहे. ते लिंक करून घ्यायचं आहे. ते लिंक जर झालं नसेल तर तुम्हाला कुठलाच लाभ, म्हणजे सरकारकडून कुठल्याच प्रकारचा लाभ आणि शिष्यवृत्तीची रक्कमही मिळत नाही. जर तुम्हाला सरकारी लाभ आणि शिष्यवृत्तीची रक्कम ही हवी असल्यास तुम्ही जे बँक खातं त्याच्यामध्ये द्याल तेव्हा तुम्हाला तिथे तुमचं खातं हे आधार क्रमांकाशी हे तुमचं लिंक असायला हवं. ते सीडिंग झालेलं पाहिजे. त्याच्यानुसार ते आधार बँक तुमचं आहे की नाही सीड ते आवर्जून ते तुम्ही बघितलं पाहिजे. त्याच्यामुळं हे आवर्जून एक निश्चित करा की तुमचा कुठलीही बँक असू द्या तुमची,
नॅशनलाइज कुठली बँक, पण मोस्ट प्रॉब्ली बँक निवडताना ही नॅशनलाइजच निवडा, जेणेकरून पुढची अडचणी होत नाही. कारण त्यांच्याकडे सगळं त्यांचे डॉक्युमेंट म्हणजे IFSC कोड असतो, सगळ्या यंत्रणा असतात इंटरनेट बँकिंगच्या. कुठल्याही प्रकारच्या जिल्हा स्तरावरील बँकेची निवड करू नका. आधार नॅशनलाइज बँकेच्या खात्याशी तुमच्या जोडा, तोच क्रमांक तुम्ही शिष्यवृत्तीच्या अर्जात भरा. आणि तुम्हाला ही प्रोसेस नसेल करायची, ती एक सोपी एकदम प्रोसेस आहे, ती म्हणजे पोस्टाचं खातं काढा. पोस्टाचं पेमेंट इंडियन पोस्ट बँक सिस्टीम नवीन ते आहे सुरू झालेलं, त्याचं तुम्ही काढा खातं. एकदम सोपं आहे. MahaDBT पोर्टलवर गेला आणि तिथे तुम्हाला सरळ दिला आहे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, याचं खातं तुम्ही काढा. त्याच्या खात्यामध्ये एकदम आणि सोपी प्रोसेस आहे. तुम्हाला कुठलंही कागदपत्र त्याच्यामध्ये घेऊन कॅरी करावं लागत नाही. फक्त तुम्हाला 4 गोष्टींची माहिती असली पाहिजे. तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं खातं होतं, त्यांचा क्रमांक मिळतो, त्याच्यामध्ये आधार असतो, सगळं असतो, आणि तुमची शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्या खात्यात जमा होते. तुमच्याकडं जर नसेल हे केलेलं, तुम्ही बँकेचं खातं, आधार वगैरे किंवा होत नसेल, काही कारण असेल, तुम्ही सरळ थेट इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढा. कुठल्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा, तिथे जाऊन त्यांना सांगा मला हे खातं काढायचं आहे. तुम्हाला ते तातडीनं एकदम पेपरलेस हे काम पूर्ण होते. मी पाहिलं आहे आणि मी याचा अनुभवसुद्धा घेतला. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या जवळच्या, तुम्हाला जर ते तुमचं खातं नसेल किंवा नॅशनलाइजमध्ये बँकेत खातं नसेल तुमचं, तर सरळ पोस्ट जवळचं गाठा. तिथे जाऊन तिथे विचारणा करा चौकशी कक्षामध्ये की मला हे असं खातं काढायचं आहे, मी विद्यार्थी आहे. तुम्हाला विदिन हे खातं 5 ते 10 मिनटात ओपन होतं. फक्त 5 ते 10 मिनटं लागतात. हे सगळं मी बघितलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे मी. आणि तुम्हाला 4 गोष्टी ह्या कॅरी करायच्या आहेत. ते म्हणजे एक तुमचा मोबाईल क्रमांक, दुसरं एक आधार क्रमांक, तिसरं एक पॅन कार्ड जर उपलब्ध असेल तर, नसेल तर हरकत नाही, आणि दुसरं तुमचा शिष्यवृत्ती ॲप्लिकेशन क्रमांक. हे बघा 3च आहे तुमच्यासाठी, विद्यार्थी म्हणून 3च असेल. तुमचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि शिष्यवृत्तीचा ॲप्लिकेशन फॉर्म नंबर. हे 3 खाते घेऊन तुम्ही पोस्टात जायचं आहे आणि सांगायचं आहे की मला हे बँकेचं, हे तुमचं इथलं खातं काढायचं आहे. तुम्हाला ते मोबाईलच्या ॲप थ्रूच हे सगळं प्रोसेस तुमचं करून देतील. त्यामुळं फार सोपी सुविधा आहे आणि ह्याच्यात थेट शिष्यवृत्ती तुमची जमा होईल जर तुमच्या असेल तर. त्याच्यामुळं हे तुम्हाला केलं पाहिजे. त्याच्यामुळं हे करा तुम्ही. आणि याची माहितीसुद्धा MahaDBT पोर्टलवर दिली आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच क्लिक केला, MahaDBT पहिलीच लाईन आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट दिलं आहे की हे बघा, शिष्यवृत्ती की सरकारी अनुदान बँकेच्या खात्यात जमा होण्यासाठी आपल्या खात्याला आधार सीड होणे गरजेचं आहे. सीड नसल्यामुळं पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती जमा होण्यास व्यत्यय होत येत आहे. असे विद्यार्थी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकचे आधार सीड असलेले खाते हे काढू शकतात. खाते उघडण्यासाठी पुढील बाबी कुठल्या आहे मी तुम्हाला सांगितलं आहे. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड उपलब्ध असेल तर अथवा नाही, आणि तिसरं म्हणजे तुमचं शिष्यवृत्ती खातं. आणि हे एकदम सोपं आहे. हे खातं कुठले कागदपत्र लागणार नाही, जाऊन ओपन करा, आणि जेणेकरून तुमचं हे जे शिष्यवृत्तीची रक्कम तुम्हाला मिळण्यास जे काही आहे त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. ती शिष्यवृत्तीची रक्कम हे एकदम अतिशय सोपं आहे. हे नसेल बँक खातं काढायचं, हे पोस्ट बँक म्हणजे तुमचं जर आधार आणि बँक हे असेल आधारशी सीड तर हरकत नाही, तुमची प्रोसेसमध्ये असेल, तुम्ही ओके आहात, म्हणजे योग्य ट्रॅकवर आहात. पण तुमचं हे नसेल आणि तुमच्याकडं बँक खातं नसेल तर ही एकदम सोपी पद्धत आहे, ही जाऊन तुम्ही करू शकता. आणि परत एकदा मी सांगतो आहे की अनेक जण म्हणत आहेत, मला विचारणा करत आहेत की सर ती लास्ट डेट कधी आहे, लास्ट डेट कधी आहे. मी लास्ट डेटचा कशाला वाट पाहता, झाले ना 1.5 महिने होऊन अर्ज सुरू झाले. पटापट फॉर्म भरा आणि मोकळे होऊन ना. एकदाचा तुमचा फॉर्म जेव्हा सबमिट होईल ना, जेव्हा त्रुटी येईल मग त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल ना. तर आत्ताचा फायदा असा करून घ्या की तुम्ही अर्ज भरा, कॉलेजकडून तो पुढं जातो समाज कल्याण, आणि त्याच्यामध्ये जर त्रुटी आली तर त्रुटी तुम्हाला जर आली तर ती त्याचा डॉक्युमेंट सबमिट करायला तुम्हाला वेळ लागेल ना. तर मग तो वेळ आत्ता वाया जाऊन देऊ नका. उलट यांनी भरल्यावरच मी भरेल, माझ्या मित्रांनी भरल्यावरच मी भरेल, किंवा यांनी सांगितल्यावरच ते मला, अरे हा फॉर्म तुम्हालाच भरायचा आहे, तुम्हालाच त्याच्यामध्ये सरळ लिहिलं आहे ना त्याच्यामध्ये की इथं लॉग इन करा, पासवर्ड बनवा, तुमचा एक अकाउंट बनवा आणि अर्ज सबमिट करा. एवढ्या सूचना तिथे लिहिल्या आहेत, तरी अजून शंका कशाच्या आहे मला कळत नाही. आणि जे कॉलेजवाले म्हणत असेल आम्ही भरून देऊ, त्यांच्या मागे लागा, तातडीनं भरून द्या म्हणा, नाही तर लिखित स्वरूपात द्या की तुम्ही जबाबदार राहणार म्हणून माझा जर अर्ज जर भरला गेला नाही तर. अनेक मला विद्यार्थ्यांनी मेसेज केला आहे किंवा हे विचारणा केली आहे
कमेंटमध्ये की काही कॉलेजवाले म्हणतात की आम्हीच भरून देऊ, आणि जर ते नाही भरून गेला आणि व्यवस्थित भरून नाही गेला अर्ज किंवा भरण्यातच नाही आला अर्ज तर शिष्यवृत्ती तुम्हाला पूर्ण फी भरावी लागेल. मग अशावेळी कॉलेज आपल्या हातवरती करून देतील की बाबा मला काही घेण्यात येणं नाही, हे विद्यार्थ्याची जबाबदारी होती. हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा त्या कॉलेजच्या मागे लागा, नाही तर त्यांच्याकडून लिहून घ्या की याला जबाबदार तुम्ही राहाल जर तुम्ही शिष्यवृत्तीचा अर्ज माझा भरला नाही किंवा पुढे सरकवला नाही तर. त्याच्यामुळं आवर्जून लक्ष द्या ह्या गोष्टींकडं. महत्त्वाचं मला हे सांगायचं होतं शिष्यवृत्तीबाबत. एक म्हणजे तातडीने अर्ज भरा. तुमचा सगळा बँक खातं जर जमा करत असाल, तिथे लिहित असाल तर त्याच्यामध्ये आधार क्रमांक तुमचा लिंक असलेला, सीड असलेला द्या. तिसरं म्हणजे नसेल तर पोस्ट पेमेंट बँकचं जे मी आत्ता सांगितलं सगळं तुम्हाला, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं खातं, ते बचत खातं काढा. त्याच्यासाठी कुठलेही कागदपत्र लागत नाही. हे 3 गोष्टी तुम्ही घेऊन जा. थेट तुमचा मोबाईलसोबत असू द्या आणि तुमचं खातं हे निघून जाईल. तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याला शिष्यवृत्तीची पुढं जायचं आहे. अनेकांनी विचारणा केली आहे की शिष्यवृत्तीचा कधी असेल शेवटची ह्या डिसेंबर महिन्यात अखेरीपर्यंत मुदत असेल त्याची भरायची. अनेकांनी अशी विचारणा केली आहे की मी पहिल्या वर्षीचं शिष्यवृत्ती रक्कम घेतली आहे, मग आता परत फर्स्ट इयरला घेतली आहे, तर मला त्याच्याबाबत अजून माहिती घ्यावी लागेल. पण मला असं एक वाटतं की एकदा जर तुम्ही त्या ठराविक कोर्ससाठी, ठराविक वर्षासाठी जर शिष्यवृत्ती पहिलेच घेतली असेल तर सरकार तुम्हाला दुसऱ्यांदा शिष्यवृत्ती कशी काय देईल, हा साधा माझा एक म्हणजे मला पडलेला प्रश्न आहे. त्याच्यामुळं याबाबत आपण अधिकृत माहिती घेऊन सांगू तुम्हाला. पण मला असं वाटतं की परत त्याच वर्षासाठी, त्याच इयरसाठी तुम्हाला शिष्यवृत्ती कशाला देईल. भलेही तुम्हाला तो जो क्रमांक असतो शिष्यवृत्तीचा तो ठेवून तुम्ही पुढच्या वर्षी कंटिन्यू करू शकाल, पुढच्या सेकंड इयरपासून शिष्यवृत्ती. असं ते आहे सगळं. त्याच्यामुळे शिष्यवृत्तीचा अर्ज भरा. जास्त वाट पाहू नका. अनेकांचे कॉलेज सुरू झाले आहेत आणि त्याबाबत काही अडचणी येत असतील, काही शंका असतील, समस्या असतील, आवर्जून मला विचारा. आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. आणि प्लीज सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. लेट पीपल नो द रिअल इन्फॉर्मेशन, खरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. आणि माझी सर्वांना विनंती आहे, तुमच्या सर्वांना, की जर्नलिस्ट हर्ष दुधे म्हणून मी चॅनल सुरू केलं आहे आपल्या टेलिग्रामवर. चॅनल म्हणतो आहे मी, ग्रुप नाही, चॅनल सुरू केलं आहे. ते सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही असतील, मला ते परिपत्रक असेल किंवा काही इमेजेस शेअर करायचे असतील ते मी शेअर करू शकेल. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींसाठी भेटत राहू. चॅनलला सबस्क्राईब करायची मी तुम्हाला विनंती करेल. आणि काही मला सूचना करायच्या असतील, काही सुचवायचं असेल, काही प्रश्न असतील तर मला आवर्जून विचारा. सर्वांचे आपल्या स्वागत आहे. तोपर्यंत भेटत राहू. धन्यवाद.